नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे मी डॉक्टर BP वाघ हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पर्धा या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होते या संदर्भातील सविस्तर चर्चा केली आहे। तर विद्यार्थी मित्र हो, यानंतर आपण बाजाराचा पुढचा प्रकार म्हणून मक्तेदारी किंवा ज्याला आपण एकाधिकार असं देखील म्हणतो, त्या मक्तेदारी किंवा एकाधिकार या बाजाराच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने मक्तेदारी किंवा एकाधिकार म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि या बाजाराची वैशिष्ट्य या संदर्भातील विवेचन आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणास करायचे आहे। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मक्तेदारीला मराठीमध्ये एकाधिकार असा देखील शब्द आहे। तर थोडक्यात मक्तेदारी म्हणजेच एकाधिकार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मोनोपॉली असं म्हणत असतो। इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? मोनोपॉली। या एकाधिकार किंवा मक्तेदारी या बाजाराचा अर्थ आणि या बाजाराची ठळक वैशिष्ट्य या संदर्भात आपणाला सविस्तर माहिती घ्यायची आहे। विद्यार्थी मित्र हो, मक्तेदारीला इंग्रजीमध्ये मोनोपॉली असं म्हणतात। मग या मोनोपॉली या इंग्रजी भाषिक शब्दाची उत्पत्ती आपण जेव्हा बघतो, म्हणजे हा शब्द कशा प्रकारे तयार झाला या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपणास लक्षात येतं की मोनो म्हणजे एक। बघा, मोनोपॉली हा इंग्रजी भाषिक शब्द, त्याची उत्पत्ती लक्षात घेताना मोनो म्हणजे एक आणि पॉली POLY पॉली म्हणजे विक्रेता। बघा, अशा प्रकारे मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, या मोनो व पॉली या दोन ग्रीक शब्दापासून मोनोपॉली हा इंग्रजी भाषिक शब्द तयार झाला, ज्याला आपण मराठीमध्ये मक्तेदारी असं म्हणतो। थोडक्यात मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती जेव्हा आपण शोधतो, तेव्हा मोनो आणि पॉली या ग्रीक भाषेतील शब्दापासून, बघा, मोनो व पॉली या ग्रीक भाषेतील शब्दापासून इंग्रजी भाषेतील मोनोपॉली हा शब्द तयार झाला। तर ग्रीक भाषेतील मोनो या शब्दाचा अर्थ, पॉली या शब्दाचा अर्थ होतो विक्रेता। थोडक्यात मोनोपॉली म्हणजे हा असा बाजार आहे ज्या बाजारात केवळ एक विक्रेता असतो। अशा प्रकारे हा असा बाजार आहे जेथे एकच विक्रेता असतो। थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो। अशा प्रकारचा जो बाजार असेल त्या बाजाराला मक्तेदारी किंवा एकाधिकाराचा बाजार असे म्हणतात। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे की मक्तेदारी म्हणजे काय। तर हा असा बाजार आहे ज्यात केवळ एकच विक्रेता असतो, सिंगल सेलर। किती सेलर असतात? केवळ एकच विक्रेता असतो आणि वस्तूची विक्री करणारा तो एकमात्र विक्रेता असल्यामुळे त्याचं बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असतं। आता विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, जर वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता असेल तर आपल्या वस्तूच्या किती नगांची विक्री करायचं हे पूर्ण त्याच्या मनावर असेल आणि म्हणून त्याचं बाजार पुरवठ्यावर होतं। आणि एवढंच नसून तो जी वस्तू बाजारपेठेमध्ये विक्री करतो आहे त्याच्या वस्तूला अगदी जवळचा पर्याय नसतो, म्हणजे त्याच्या वस्तूसारखी जवळचा पर्याय असलेली दुसरी वस्तू सुद्धा बाजारपेठेमध्ये उपलब्ध असत नाही। अशा प्रकारचा जो बाजार असतो त्या बाजाराला आपण मक्तेदारीचा बाजार असे म्हणतो। बघा, मक्तेदारी म्हणजे काय? तर हा असा बाजार आहे ज्यामध्ये एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते। म्हणजे बाजारामध्ये किती नगांचा पुरवठा करायचा हे पूर्णतः त्या विक्रेत्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळे त्याचं बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असतं। दुसरी महत्त्वाची बाब, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय देखील उपलब्ध नसतो। म्हणजे या ठिकाणी ग्राहकांना त्याच्याकडेच वस्तू खरेदी करावी लागेल, नाही तर वस्तूपासून वंचित राहावं लागेल। म्हणजे त्याच्या वस्तूसारखी दुसरी पर्यायी असणारी वस्तू देखील बाजारपेठेमध्ये उपलब्ध असत नाही। अशा प्रकारचा जो बाजार असतो त्याला आपण मक्तेदारी किंवा एकाधिकाराचा बाजार असे म्हणत असतो। तर मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्या बाजारामध्ये वस्तूचा एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते
व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध असत नाही अशा प्रकारच्या बाजाराला आपण मक्तेदारीचा बाजार, कोणता बाजार? मक्तेदारीचा बाजार असे म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्र हो, मक्तेदारी या बाजाराचा अर्थ बघत असताना प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या बाजारात एकच विक्रेता असतो। किती विक्रेते असतात? केवळ एक विक्रेता असतो आणि त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं। चेंबरलिन नावाचे अर्थतज्ञ आहेत। काय नाव आहे त्याचं? चेंबरलिन। या चेंबरलिन नावाच्या अर्थतज्ञाने देखील मक्तेदारीच्या बाजाराची व्याख्या केली। त्यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळ नसतो अशा प्रकारची जी बाजार असेल, जी परिस्थिती असेल त्याला मक्तेदारी असं म्हणतात। विद्यार्थी मित्र हो, चेंबरलिन यांनी देखील मक्तेदारीची व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे की हा असा बाजार आहे ज्यामध्ये एकच उद्योग संस्था असते। किती उद्योग संस्था असतात? केवळ एक उद्योग संस्था असते जी विशिष्ट अशा वस्तूचं उत्पादन किंवा पुरवठा करते आणि त्यामुळे त्या वस्तूच्या किती नगांचा बाजारपेठेत पुरवठा करायचा हे केवळ ती एकच उद्योग संस्था असल्यामुळे त्या उद्योग संस्थेच्या मनावर असतं, म्हणजे त्यांचं पुरवठ्यावर नियंत्रण असतं। आणि महत्त्वाचं म्हणजे या उद्योग संस्थेद्वारे जी वस्तू उत्पादित केली जाते त्या वस्तूला अगदी जवळचा पर्याय उपलब्ध नसतो, म्हणजे या वस्तूसारखी दुसरी वस्तू देखील बाजारामध्ये उपलब्ध असत नाही। अशा प्रकारच्या बाजाराला चेंबरलिन यांनी मक्तेदारी असं नाव दिलेलं आहे। म्हणून मक्तेदारी म्हणजे काय? तर चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध नसतो। अशा प्रकारे मक्तेदारीचा अर्थ समजल्यानंतर आपल्याला मक्तेदारीची ठळक वैशिष्ट्ये देखील बघायची आहे। मक्तेदारीची वैशिष्ट्ये बघत असताना पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं एकच विक्रेता। तर विद्यार्थी मित्र हो, मक्तेदारीच्या बाजाराचा अर्थ समजून घेत असतानाच आपण बघितलेला आहे की मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता। थोडक्यात मोनोपॉली म्हणजेच एकच विक्रेता असणारा बाजार, म्हणजे या बाजारामध्ये प्रामुख्याने एकच विक्रेता असतो आणि त्यामुळे केवळ एक जर बाजारात असेल तर त्याला इतर कोणाशीही स्पर्धा करण्याची आवश्यकता असणार नाही। अशा प्रकारे एकच विक्रेता असणारा हा बाजार आहे आणि त्याला या ठिकाणी इतरांसोबत स्पर्धा करण्याची देखील आवश्यकता असत नाही, कारण त्याच्या वस्तूसारखी दुसरी वस्तू सुद्धा बाजारात अवेलेबल नसते। दुसरा वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे पर्यायी वस्तूचा अभाव। मक्तेदारीच्या बाजारात देखील अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण मक्तेदारीची व्याख्या बघतानाच बघितलेलं आहे की हा असा बाजारामध्ये केवळ वस्तूचा एकच विक्रेता असतो ज्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं आणि तो विकत असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय देखील उपलब्ध नसतो। विद्यार्थी मित्र हो, आपण जवळचा पर्याय उपलब्ध नसतो असं म्हणत असताना अगदी त्याच्या वस्तूसारखी दुसरी वस्तू देखील बाजारपेठेत अवेलेबल नसते। चेंबरलिन यांनी तेच सांगितलेलं आहे व्याख्येमध्ये की त्या उद्योग संस्थेद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूसारखी अगदी जवळचा पर्याय असलेली वस्तू या ठिकाणी असत नाही। आपण अतिशय सोपं उदाहरण घेऊया की आपण टूथपेस्टचं उदाहरण घेऊया। कोलगेट नावाचं टूथपेस्ट आपण वापरतो। आता या ठिकाणी कोलगेट नावाचं टूथपेस्ट त्याला अतिशय जवळचे अनेक पर्याय आहेत। जर कोलगेट नसेल तर आपण त्या दुसऱ्या टूथपेस्टचा वापर करू शकतो। उदाहरणार्थ पेप्सोडेंट असेल, उदाहरणार्थ क्लोजअप असेल, उदाहरणार्थ बबूल नावाचं टूथपेस्ट असेल, म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत। पण मक्तेदारीच्या बाजारात मात्र अशा प्रकारचे जवळचे पर्याय अजिबात उपलब्ध असत नाही। केवळ एकच उद्योग संस्था असल्यामुळे त्या उद्योग संस्थेने उत्पादित केलेली वस्तूच ग्राहकांना घ्यावी लागते, अन्यथा वस्तूशिवाय वस्तूपासून वंचित राहावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून हा असा बाजार आहे ज्या बाजारामध्ये वस्तूला जवळच्या ठिकाणी उपलब्ध असत नाही। हे देखील या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणास सांगता येईल। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध। विद्यार्थी मित्र हो, मक्तेदारीच्या बाजाराचं हे देखील अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये एकतर एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय देखील नसतो, आणि दुसरं म्हणजे नवीन उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाही। बघा, कुठलीही नवीन उद्योग संस्था किंवा नवीन विक्रेता बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण
त्याच्या प्रवेशावर, नवीन उद्योग संस्थेच्या किंवा विक्रेत्याच्या उत्पादकाच्या प्रवेशावर अनेक प्रकारचे निर्बंध लादलेले असतात। अनेक प्रकारच्या या निर्बंधामुळे नवीन उद्योग संस्था किंवा नवीन उत्पादक अथवा विक्रेता बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश करूच शकत नाही। प्रामुख्याने अनेक प्रकारचे कायदेशीर बंधने असतात, त्याचबरोबर काही नैसर्गिक स्वरूपाची बंधने असतात, काही तांत्रिक स्वरूपाची बंधने असतात आणि या अशा प्रकारच्या कायदेशीर, नैसर्गिक किंवा तांत्रिक अशा प्रकारच्या बंधनामुळे किंवा निर्बंधामुळे नवीन उद्योग संस्था किंवा नवीन उत्पादक किंवा नवीन विक्रेता बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाही। आपल्याला असंही म्हणता येईल की या ठिकाणी प्रवेशावर निर्बंध असतो। पूर्ण स्पर्धेसारखं या ठिकाणी नसतं। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कुठलाही उत्पादक बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतो किंवा असलेला एखादा उत्पादक किंवा उद्योग संस्था बाजारपेठ सोडू शकते, म्हणजे मुक्त प्रवेश मुक्त निर्गमन पूर्ण स्पर्धेत आढळतं। या ठिकाणी मात्र विद्यार्थी मित्र हो लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी प्रवेश मुक्त नाही, म्हणजे प्रवेशावर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत, जे कायदेशीर असू शकतात, जे नैसर्गिक स्वरूपाचे असू शकतात किंवा जे तांत्रिक स्वरूपाचे सुद्धा असू शकतात। अशा प्रकारचे अनेक प्रकारचे निर्बंध नवीन उद्योग संस्थेच्या किंवा उत्पादकाच्या बाजारातील प्रवेशावर असतात, म्हणून प्रवेशावर निर्बंध हे देखील या बाजाराचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं। पुढचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्र हो बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण। विद्यार्थी मित्र हो ही बाब तर अतिशय सोपी आहे की मक्तेदारीच्या बाजारात एकच विक्रेता असतो किंवा एकच उद्योग संस्था असते आणि एकच उद्योग संस्था किंवा विक्रेता असल्यामुळे ते आपल्या वस्तूचे बाजारामध्ये किती नग पुरवठा करायचे आहेत हे ते पूर्ण त्या उद्योग संस्थेच्या किंवा विक्रेत्याच्या अथवा उत्पादकाच्या मनावर असतं। म्हणजे या ठिकाणी बाजारामध्ये वस्तूचे 100 नग पुरवायचे आहेत पुरवठा म्हणून, किंवा 200 नगांचा पुरवठा करायचा आहे किंवा 400 नगांचा पुरवठा करायचा आहे, हे पूर्णतः त्या विशिष्ट अशा उद्योग संस्थेवर अवलंबून असतं। म्हणजे ती उद्योग संस्था आपल्या मतानुसार बाजार पुरवठा वस्तूचा कमी किंवा जास्त करू शकते आणि दुसरी गोष्ट त्या वस्तूला बाजारात जवळचा पर्याय नसल्यामुळे ती एकमात्र उद्योग संस्था असते जी त्या वस्तूचा पुरवठा करते आणि म्हणून या वस्तूच्या पुरवठ्यावर बाजार पुरवठ्यावर त्या संबंधित उद्योग संस्थेचं किंवा मक्तेदाराचं पूर्ण नियंत्रण असतं असंही आपणाला म्हणता येईल। कारण एकमेव उद्योग संस्था किंवा विक्रेता असल्यामुळे आपल्या वस्तूच्या किती नगांचा पुरवठा करावा हे पूर्णतः त्या उद्योग संस्थेच्या मनावर किंवा उद्योग संस्थेच्या नियंत्रणात असतं आणि म्हणून बाजार पुरवठ्यावर या उद्योग संस्थेचं पूर्णतः नियंत्रण असतं असंही आपणाला सांगता येईल। यानंतरचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्र हो किंमत करता। आता या ठिकाणी किंमत करता म्हणजे किंमत ठरवणारा, प्राइस मेकर असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकतो। तर मक्तेदारीचं बाजाराचं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे की मक्तेदारी हा बाजाराचा असा प्रकार आहे ज्या प्रकारामध्ये बाजारात वस्तूचा केवळ एकच विक्रेता असतो, तो विक्री करत असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय देखील नसतो आणि त्याचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं। अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर निश्चितपणे आपल्या उत्पादनाची किंमत किती आकारायची, आपल्या वस्तूची किंमत किती ठेवायची हे पूर्णतः त्या विशिष्ट अशा उद्योग संस्थेवर किंवा मक्तेदाराच्या मनावर अवलंबून असतं। म्हणजेच उद्योग संस्था किंवा मक्तेदार ही वस्तूची किंमत ठरवणारी असते आणि त्यांनी ठरवलेल्या किमतीलाच बाजारात वस्तू विकावी लागते, कारण या ठिकाणी बाजार पुरवठा त्यांच्याकडूनच केला जातो। दुसरी बाब जवळचा पर्याय देखील अवेलेबल नसतो आणि बाजारामध्ये जवळचा पर्याय आणि वस्तूचा पुरवठा एकाच उद्योग संस्थेच्या किंवा विक्रेत्याच्या या ठिकाणी त्यावर पूर्ण नियंत्रण असेल आणि मग अशा प्रसंगी वस्तूची किंमत किती आकारावी, कमी आकारावी की जास्त आकारावी, कोणत्या किमतीला वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून द्यावी हे पूर्णतः त्या उद्योग संस्थेच्या किंवा मक्तेदाराच्या इच्छेवर अवलंबून असतं आणि म्हणून मक्तेदारीच्या बाजारामध्ये विक्रेता हा किंमत करता असतो। बघा मक्तेदारीच्या बाजारात ज्याला मक्तेदार असं आपण म्हणतो त्या बाजारातील विक्रेत्याला काय म्हणायचं, मक्तेदार। तर हा जो मक्तेदार आहे ज्याचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे आणि तो बाजारातील एकमात्र विक्रेता आहे ज्याच्या वस्तूला जवळचा पर्याय देखील उपलब्ध नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपली वस्तू कोणत्या किमतीला किती किमतीला विकायची आहे, वस्तूची किंमत किती आकारायची आहे हे पूर्णतः तो मक्तेदार निश्चित करत असतो आणि म्हणून मक्तेदार हा
किंमत करता मानला जातो, प्राइस मेकर मानला जातो आणि म्हणून हे देखील या बाजाराचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी पुढचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद किंवा किंमतभेद। आता हे देखील वैशिष्ट्य अतिशय सहज आणि सोपं आहे। आता मूल्यभेद किंवा किंमतभेद हा एकच शब्द आहे, मूल्यभेद म्हणा किंवा किंमतभेद म्हणा, ज्याला इंग्रजीमध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात। काय म्हणतात त्याला? प्राइस डिस्क्रिमिनेशन। तर अशा प्रकारे मक्तेदारीच्या बाजारामध्ये मूल्यभेद केला जातो किंवा किंमतभेद केला जातो। मग याचा अर्थ नेमका काय आहे तर ते देखील समजून घेऊया। मूल्यभेद किंवा किंमतभेद म्हणजे काय तर एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकणे। बघा, एकच वस्तू किंवा एक जिन्सी वस्तू, सारख्याच वस्तू जेव्हा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विक्री केल्या जातात तेव्हा अशा प्रकारच्या धोरणाला आपण किंमत भेदाचे धोरण किंवा मूल्यभेद असं देखील म्हणतो। बघा, सारख्याच वस्तू आहेत, एका ग्राहकाला उदाहरणार्थ आपण अशी कल्पना करूया की ए ग्राहकाला ती वस्तू 10 रुपयामध्ये विकली जाते, बी ग्राहकाला त्या वस्तूची किंमत 20 रुपये आकारली जाते, सी ग्राहकाला त्या वस्तूची किंमत 30 रुपये आकारली जाते। आता वस्तूचे सर्व नग सारखेच आहेत। बघा, तर वस्तूचे सर्व नग सारखेच आहेत, एकासाठी किंमत 10 रुपये, दुसऱ्यासाठी 20, तिसऱ्यासाठी 30। म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे नग वेगवेगळ्या ग्राहकाला, सारखीच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळ्या किमतीला विकलेली आहे, ज्याला आपण किंमत भेद असं म्हणतो। याला काय म्हणतो आपण? किंमत भेद म्हणतो। कारण सर्व ग्राहकांना एकच किंमत आहे का? नाही, वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळी किंमत, वस्तू मात्र सारखीच। अशा प्रकारे जेव्हा सारखीच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकली जाते किंवा विक्री केली जाते तेव्हा त्यास मूल्यभेद किंवा किंमतभेद म्हणतात। आणि मक्तेदारीच्या बाजारात अशा प्रकारचा मूल्यभेद केला जातो। कारण आहे, या बाजारात विक्रेता एकच आहे ज्याचं आपल्या वस्तूच्या बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे। तो विक्री करत असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय देखील नाही आणि त्यामुळे तो किंमत करता आहे, किंमत ठरवणारा आहे आणि किंमत ठरवणारा असल्यामुळे आपल्या वस्तूची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी सुद्धा तो आकारू शकतो। आणि म्हणून अशा प्रकारे स्थल परत्वे, काल परत्वे, काळानुसार, स्थळानुसार तो आपली वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला सुद्धा विक्री करू शकतो, ज्याला आपण मूल्यभेद किंवा किंमतभेद असं म्हणत असतो। विद्यार्थी मित्र हो, अतिशय सहज आणि सोपं उदाहरण आपण घेऊया, रेल्वे। आता भारतात रेल्वेची मक्तेदारी आहे आणि त्यामुळे ही रेल्वे सर्वसामान्य नागरिकांना वेगळं तिकीट आकारणार, विद्यार्थ्यांना सवलतीचं तिकीट देणार, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, वयस्कर किंवा वयोवृद्ध नागरिक यांना अत्यल्प तिकीट आकारणार। म्हणजे बघा, सेवा एकच आहे प्रवासाची, परंतु वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी किंमत। अशा प्रकारे या ठिकाणी जर धोरण आकारले जात असेल, विद्यार्थ्यांसाठी वेगळं तिकीट, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळं तिकीट, सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळं तिकीट, तर याला आपण म्हणूया किंमतभेद। आणि अशा प्रकारचा किंमतभेद किंवा मूल्यभेद मक्तेदारीच्या बाजारात केला जातो, कारण या ठिकाणी एकच विक्रेता असून त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं, पर्यायी वस्तूची उपलब्धता या ठिकाणी असत नाही आणि त्यामुळे तो किंमत करता असल्यामुळे आपली वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला तो विक्री करू शकतो। अशा प्रकारचं किंमतभेद हे देखील या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं। यानंतर विद्यार्थी मित्र हो, उद्योग संस्था हाच उद्योग। बघा, मक्तेदारीच्या बाजाराचं हे सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की उद्योग संस्था हाच उद्योग। आता आपणाला या दोन शब्दाचाही अर्थ कळाला पाहिजे की उद्योग संस्था म्हणजे काय आणि उद्योग म्हणजे काय। तर उद्योग संस्था म्हणजे एक विशिष्ट अशी पेढी जी एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करते आणि आता त्याच वस्तूचं उत्पादन करणारी जी एक युनिट असेल, सिंगल युनिट, त्याला म्हणायचं उद्योग संस्था। एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करणारी एक विशिष्ट अशा प्रकारची उद्योग संस्था, एक युनिट असतं ते। आणि उद्योग म्हणजे काय तर ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आपण या ठिकाणी अशी कल्पना करूया की उद्योग संस्था आणि उद्योग पाहत असताना आपण साखर उद्योगाचं उदाहरण घेऊया। कशाचं उदाहरण घेऊया? साखर उद्योग। समजा महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादन करणारे 3 कारखाने आहेत। किती कारखाने आहेत? 3। एकाचं नाव ए, दुसऱ्याचं नाव बी, तिसऱ्याचं नाव सी। उदाहरणार्थ महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन करणारे केवळ 3 कारखाने आहेत असं आपण समजू, किंवा केवळ 3 उद्योग संस्था आहेत असं आपण समजू, ए, बी,
सी. ए उद्योग संस्था, बी उद्योग संस्था, सी उद्योग संस्था. इतर कुठलीही उद्योग संस्था साखरेचं उत्पादन करत नाही. केवळ 3 आहेत, ए, बी आणि सी. तर यापैकी ए उद्योग संस्था, बी उद्योग संस्था, सी उद्योग संस्था ही एक एक युनिट आहे, ही एक एक संस्था आहे, म्हणून याला म्हणायचं उद्योग संस्था. पण या तिघांना जेव्हा आपण एकत्रित करतो, कारण तिघही साखरच उत्पादन करतात, तेव्हा याच्या एकत्रीकरणातून जो तयार होईल त्याला म्हणायचं साखर उद्योग. त्याला काय म्हणायचं? साखर उद्योग. कारण उद्योगामध्ये सारखीच वस्तू किंवा एकजिन्सी वस्तू उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थेचा जो समूह असेल त्या समूहाला म्हणायचं उद्योग. बघा, एकजिन्सी वस्तू उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्थांच्या समूहाला, बघा, एकजिन्सी वस्तू उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्थांच्या समूहाला उद्योग असे म्हणतात. मग ए उद्योग संस्था, बी उद्योग संस्था आणि सी उद्योग संस्था तिघांचा जो समूह असेल त्याला म्हणायचं साखर उद्योग. परंतु तिघांना स्वतंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ए उद्योग संस्था, बी उद्योग संस्था आणि सी उद्योग संस्था असं म्हणायचं. पण तिघांचा जेव्हा समूह तयार होतो की जे एकाच वस्तूचं किंवा एकजिन्सी वस्तूचं उत्पादन करतात तेव्हा त्याला आपण म्हणायचं उद्योग संस्था. थोडक्यात उद्योग संस्था आणि उद्योग यामध्ये हाच फरक आहे की उद्योग संस्था ही एकटी असते आणि उद्योग हा सारख्याच प्रकारच्या वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक उद्योग संस्थांचा समूह असतो उद्योग. आणि मग या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजाराचं वैशिष्ट्य पाहत असताना उद्योग संस्था एकच आहे, दुसरी आहे का? नाही. त्यामुळे तिला आपण उद्योग सुद्धा म्हणू शकतो. उद्योग संस्था एकच आहे, दुसरी बाजारामध्ये अवेलेबलच नाही. कारण आपण या ठिकाणी बघितलं प्रवेशावर निर्बंध आहे, म्हणजे दुसरी उद्योग संस्था त्या वस्तूचं उत्पादनच करत नाही आणि पर्यायी वस्तू देखील नाही. आणि त्यामुळे या बाजारात जर ए उद्योग संस्था वस्तू निर्माण करत असेल तर बी उद्योग संस्था असणार नाही, सी असणार नाही, कोणतीही असणार नाही. त्यामुळे त्या ए उद्योग संस्थेला आपण उद्योग संस्थाही म्हणू शकता आणि ती एकटीच असल्यामुळे तशा प्रकारचं उत्पादन करणारी दुसरी उद्योग संस्थाच नाही, त्यामुळे तिला आपण उद्योग असं सुद्धा म्हणू शकतो. कारण उद्योगासाठी सारख्याच वस्तूचं उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थेचा समूह आवश्यक असतो आणि या ठिकाणी सिंगल युनिट असल्यामुळे त्याला आपण त्या वस्तूचं उत्पादन करणारा समूह जर म्हटलो तर तो उद्योगही ठरू शकेल आणि ती उद्योग संस्था सुद्धा असेल. म्हणून उद्योग संस्था हाच उद्योग हे या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवायची, उद्योग सिंगल युनिट एकच संस्था, पण उद्योग म्हणजे सारख्या वस्तू उत्पादन करणाऱ्या अनेक संस्थांचा समूह, त्याला म्हणायचं उद्योग. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच उद्योग संस्था असल्यामुळे तिला आपण उद्योग संस्था म्हणू शकता किंवा तिला आपण उद्योग सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे उद्योग संस्था हाच उद्योग हे देखील या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण मक्तेदारीचा अर्थ आणि मक्तेदारीच्या बाजाराची ठळक वैशिष्ट्ये यांची चर्चा केली, ज्यामध्ये एकच विक्रेता असेल, पर्यायी वस्तूचा अभाव असेल, प्रवेशावर निर्बंध असेल, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, किंमत करता, त्याचबरोबर मूल्यभेद ज्याला आपण किंमत भेद असं सुद्धा म्हणतो, तर तो मूल्यभेदाचं वैशिष्ट्य असेल आणि उद्योग संस्था हाच उद्योग हे वैशिष्ट्य असेल. अशा अनेक वैशिष्ट्यांची चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण केलेली आहे. निश्चितपणे मक्तेदारीचा अर्थ आणि मक्तेदारीची ठळक वैशिष्ट्ये आपणा सर्वांना समजली असतील अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास या निमित्ताने मला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आज आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देणार आहोत. तर या ठिकाणी धन्यवाद. थँक्यू.